मध्य, मुख्यालय व नाशिक अशा या 6 विभागातून विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यासाठी आजच्या या विभागीय क्रीडा स्पर्धा संचलन सोहळ्यात कारागृह पूर्व विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, भंडारा, बुलढाणा, वाशिम, मोर्शी, अकोला या कारागृहातील खेळाडू स्पर्धक उपस्थित झाले आहेत. आजपासून सलग 3 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक खेळाचा समावेश करण्यात आलेला असून वैयक्तिक खेळामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर धावणे, 1500 मीटर जलद चालणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, कुस्ती, कराटे, बॅडमिंटन इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर सांघिक खेळामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, रस्साखेच, रिले इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 217 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. एक ताल, एक लय, एक सूर व उत्तम शिस्त अशा दर्जेदार लयबद्धतेचा समन्वय याचे हे सुंदर प्रात्यक्षिक आपल्यासमोर सुरू आहे. समोरून येणाऱ्या कोणत्याही विघातक शक्तींना चिरडून टाकणाऱ्या ताकदीचा प्रत्यय आपल्याला या संचलनातून दिसून येत आहे. अतिशय दिमागदार असे संचलन आपल्यासमोर सुरू आहे. या संचलनामध्ये सलामी मंचासमोर सर्वप्रथम आपल्या कारागृह विभागाचा ध्वज हाती घेऊन मानवंदना देत आहे तुरुंग अधिकारी श्रेणी 2 यशवंत मनकर. आणि सर्वप्रथम मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून जात आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा संघ. आनंद, उत्साह व चैतन्य दर्शवणाऱ्या पिवळ्या ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह हवालदार श्री सुमन तितीरमारे. या संघामध्ये एकूण 65 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. शौर्य, धैर्य आणि त्याग हीच आमची खरी ओळख. पुढील मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून जात आहे बुलढाणा जिल्हा कारागृहाचा संघ. प्रेम, कोमलतेचे प्रतीक दर्शवणाऱ्या गुलाबी ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह शिपाई चंद्रकांत महल्ले. संघामध्ये 10 खेळाडूंचा सहभाग आहे. सर्व खेळाडू बँड पथकाच्या तलावर सुंदर संचलन करत आहे. यानंतर मानवंदना देण्यासाठी मंचातून जात आहे गडचिरोली जिल्हा खुले कारागृहाचा संघ. शांतता व अहिंसेचे प्रतीक दर्शवणाऱ्या पांढऱ्या ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह शिपाई श्री शुभम पिंपळकर. संघामध्ये 16 खेळाडूंचा समावेश आहे. लक्ष्य न ओझल होने पाए कदम मिलाकर चल, मंजिल तेरी कदम चुमेगी आज नहीं तो कल. यानंतर मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून जात आहे भंडारा जिल्हा कारागृहाचा संघ आणि शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक दर्शवणाऱ्या मरीन ध्वजासह नेतृत्व करत आहे तुरुंग अधिकारी ब्रह्मा चोपकर. संघामध्ये एकूण 14 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. सर्वांनी या दिमागदार अशा संचलन सोहळ्यास जोरदार टाळ्यांचा वर्षाव करावा. यानंतर मानवंदना देण्यासाठी मंचासमोर जात आहे चंद्रपूर जिल्हा कारागृहाचा संघ. त्याग आणि वैराग्याचे प्रतीक दर्शवणाऱ्या भगव्या ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह शिपाई श्री संदीप भुसारी. 23 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेला आहे वर्धा जिल्हा कारागृहाचा संघ. वैभवतेचे प्रतीक दर्शवणाऱ्या जांभळ्या ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह शिपाई अमित कोठारकर. संघामध्ये 10 खेळाडूंचा सहभाग आहे. अत्यंत उत्कृष्ट असे संचलन. या संचलनातून एक लक्ष्य, एक ध्येय असा आवाज दुमदुमत आहे. पुढील मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून जात आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहाचा संघ आणि विशालता व अथांगतेचे प्रतीक दर्शवणाऱ्या निळ्या ध्वजासह नेतृत्व करत आहे कारागृह शिपाई विपिन राठोड. 30 खेळाडूंचा या संघामध्ये समावेश आहे. या संचलनामध्ये आपण पाहत आहोत शिस्त, देशप्रेम, अंतःकरणाचा उमाळा, भावनांचा मेळ, शब्दाचा ओघ व त्याच्या जोडीला दुर्दम्य आशावाद. यानंतर मानवंदना देण्यासाठी मंचासमोरून जात आहे अकोला जिल्हा कारागृहाचा संघ. समृद्धीचे प्रतीक दर्शविणाऱ्या हिरव्या ध्वजासह नेतृत्व करत आहेत तुरुंग अधिकारी श्री विठ्ठल पवार. या संघामध्ये एकूण 20 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. स्वार्थापेक्षा देश मोठा आणि प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. सर्व खेळाडू बँड पथकाच्या तालावर सुंदर असे संचलन करीत आहेत. यानंतर मंचासमोरून मानवंदना देण्यासाठी जात आहे यवतमाळ जिल्हा कारागृहाचा संघ. लाल ध्वजासह यवतमाळ जिल्हा कारागृह संघाचे नेतृत्व करत आहेत कारागृह हवालदार श्री अशोक जाधव. एकूण 19 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. शिवरायांचा आदर्श जिजाऊंचे संस्कार, महाराष्ट्राच्या सेवेला आम्ही सदैव तयार. मंचासमोरून जात आहे वाशिम जिल्हा कारागृहाचा संघ.
पोपटी ध्वजासह नेतृत्व करत आहेत कारागृह शिपाई श्री ओंकार ठेमरे. या संघामध्ये एकूण 5 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मंचासमोरून जात आहे मोर्शी खुले कारागृहाचा संघ विशालता, शांतता, स्थिरता दर्शविणाऱ्या आकाशी ध्वजासह आणि या संघाचे नेतृत्व करत आहेत कारागृह शिपाई श्री अमोल गवारे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है, वर्दी की शान और जूतों की खनक बता देती है